विद्यालय बार्शी स्टँडर्ड 9 सब्जेक्ट सायन्स चॅप्टर वर्क अँड एनर्जी म्हणजेच कार्य आणि ऊर्जा. फ्रॉम दिस टॉपिक वी हॅव कवर्ड द पार्ट दॅट इज वर्क. We have studied that is what is work, what is positive work, what is negative work and what is zero work. Today we are going to study that what is energy. Energy म्हणजे काय तर ऊर्जा. या ऊर्जेचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करायचा आहे. इथे पहा एक तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे. इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन अ डार्क द प्लांट लँग्विशेस. द प्लांट लँग्विशेस म्हणजे काय तर ते झाड कोमेजणार आहे. जर तुम्ही एखादं झाड जर अंधारात ठेवलं तर ते झाड काय होईल कोमेजून जाईल. ते झाड कोमेजून जाईल. का कोमेजणार आहे तर त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यानंतर बघा द सेकंड एक्झाम्पल इज ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टीम. ऑन increasing the volume of music system or TV beyond the limit, the vessel in the house starts vibrating. See, if we play the music system or loudspeaker beyond the sound limit, then the vessels in our house will get vibrate. So next example given in your book, that is on collecting the sunlight on paper with the help of convex lens burns the paper. बघा जर तुम्ही हा प्रयोग आपण खूप लहान असल्यापासून करतो. बघा तर आपण काय करतो एक भिंग घेतो आणि त्या भिंगाच्या साहाय्याने त्या पेपरवरती आपण जर सूर्यप्रकाश पाडला तर काय होतं ते भिंगच्या साहाय्याने सूर्यप्रकाश पेपरवर येऊन त्या पेपर जळू लागतो. सो इट स्टार्ट्स टू बर्न. वाय दिस हॅपन्स? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ हे का होत असेल बिकॉज ऑफ सन रेज गेट ट्रॅप्ड इन दॅट कॉन्वेक्स लेन्स अँड दॅट बर्न्स द पेपर. सो हिअर ऑल्सो इट नीड्स एनर्जी. वॉट इट नीड्स एनर्जी. बघा म्हणजे आपण इथं पाहिलं की एखादी अंधारात ठेवलेली कुंडी ती कोमेजून जाते आणि तिला सूर्यप्रकाश मिळताच ती फ्रेश होते. त्यानंतर आपण काय पाहिलं की खूप मोठा साऊंड ठेवला की त्या साऊंडनी घरातील भांडी व्हायब्रेट होऊ लागतात. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं जर दुर्बिणीच्या साहाय्याने किंवा भिंगाच्या साहाय्याने पेपरवरती जर आपण सूर्यप्रकाश घेतला तर तो पेपर जळू लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काय दिसतं तर एनर्जी दिसते. सो व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज द कपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म अ वर्क. म्हणजे कोणत्याही बॉडीची कपॅसिटी टू परफॉर्म अ वर्क इज कॉल्ड ॲज अ एनर्जी. व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज द कपॅसिटी ऑफ बॉडी टू perform a work. Energy is capacity of body to perform a work. So see here also you can see the picture of bike. It also needs energy to run. That in घरातल्या आपण जर बल्ब्स वगैरे किंवा लाईट्स बघितल्या त्यासुद्धा एनर्जीवरतीच चालतात. सो प्रत्येक गोष्टींसाठी आपल्याला एनर्जीची गरज असते. सो दिस एनर्जी इज अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. वी हॅव लर्न्ड दिस इन प्रिवियस स्टँडर्ड्स दॅट एनर्जी इज अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. दॅट इज मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच काय यांत्रिक ऊर्जा. उष्णता ऊर्जा म्हणजेच हीट एनर्जी. हीट एनर्जी कशातून मिळते? कोणत्याही ज्वलनातून आपल्याला हीट एनर्जी मिळत असते. त्यानंतर बघा प्रकाश ऊर्जा किंवा लाईट एनर्जी. त्यानंतर साऊंड एनर्जी किंवा ध्वनी ऊर्जा असं आपण म्हणतो. त्यानंतर विद्युत चुंबकीय ऊर्जा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आपण स्टँडर्ड 7th शिकलेलो आहे. तर नेक्स्ट इज अ रासायनिक ऊर्जा किंवा केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जी इज यूज्ड इन मेनी लॅबोरेटरीज. त्यानंतर अणुऊर्जा किंवा न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी इज यूज्ड इन for scientific projects. It can be used for scientific projects
in large amount. नेक्स्ट इज अ सौर ऊर्जा किंवा सोलार एनर्जी. सोलार एनर्जीचा अलीकडच्या काळात खूप वापर वाढला आहे, कारण इट इज अ कन्झर्वड एनर्जी, ते कधी संपू शकत नाही अशी ऊर्जा आहे सोलार एनर्जी. म्हणून त्याचा शक्य तितक्या जास्त प्रमाणात वापर करण्याचा आपण सध्याच्या काळात प्रयत्न करत आहोत. सो दीज आर फॉर्म्स ऑफ एनर्जी फ्रॉम विच वी आर गोइंग टू सी द फॉर्म्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आज आपण मेकॅनिकल एनर्जीचे 2 फॉर्म्स आहेत ते आपण अभ्यासणार आहे. कोणकोणते फॉर्म्स आहेत तर एक आहे कायनेटिकल एनर्जी अँड सेकंड इज पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर गतिज ऊर्जा आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा. तर पहा, जेव्हा आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळत असताना बॉल जेव्हा स्टंपवर आदळतो तेव्हा तो स्टंप मूव्ह होतो. काय होतो? स्टंप मूव्ह होतो. इट गेट्स मोशन ड्यू टू हिटिंग बाय बॉल. दॅट इज अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप अँड द स्टंप मूव्ज. स्टंप काय होतो? मूव्ह होतो. त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही कॅरम बोर्ड खेळता, कॅरम बोर्डच्या सोंगटीला जेव्हा तुम्ही स्ट्रायकरने हिट करता तेव्हा बाकीच्या सोंगट्यासुद्धा मूव्ह होतात. वेन वी हिट द स्ट्रायकर ऑफ कॅरम बोर्ड अनदर कॉइन्स also move. So these coins get energy because of that moving striker, hitting by that moving striker. When this striker hits these coins, they get motion and they also starts moving. We all play marbles. That is, आपण गोट्या खेळतो बघा. गोट्या खेळत असताना एका गोटीने आपण बाकीच्या गोट्यांना हिट करतो. मग त्या गोट्यांना हिट केल्यानंतर बाकीच्या गोट्या मूव्ह होतात. म्हणजेच काय, वेन वी हिट द मार्बल्स इन द गेम ऑफ मार्बल बाय वन मार्बल, अदर मार्बल्स start to move. So this gets motion due to the moving marble from which we hit the other marbles. So in these all examples we have seen that when we hit one object with other object which is in motion, the other constant object get motion. म्हणजेच काय, एखाद्या मूविंग ऑब्जेक्टने आपण जेव्हा दुसऱ्या ऑब्जेक्टला हिट करतो तेव्हा तो दुसरा ऑब्जेक्टला मोशन प्राप्त होते किंवा गती प्राप्त होते. यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी म्हणजे काय हे गोष्ट लक्षात येते. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या मोशनमुळे त्याला प्राप्त झालेली गती म्हणजे कायनेटिक एनर्जी. बघा, ही कायनेटिक एनर्जी त्या ऑब्जेक्टला कशामुळे प्राप्त झाली आहे तर त्या ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या गतीमुळे. मग ही गती कधी प्राप्त होते त्याला तर जेव्हा त्याच्यावरती आपण फोर्स ॲप्लाय करतो तेव्हा ती गती त्याला प्राप्त होते. वेन वी ॲप्लाईज फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट इट गेट्स motion. That is, we have seen that work done is a force applied by an object. On applying force, that object displaces, then only work is done. So see here, kinetic energy and work done both are same quantities. हे दोन्ही काय आहेत? सेम क्वांटिटीज आहेत. म्हणून work done is equal to kinetic energy. Now start the expression for kinetic energy. What is expression for kinetic energy? In this consider a object which is stationary, which having mass m. This object having mass m and it starts moving, or the object is applied by force. If we apply force on that object,
the object starts moving. Okay, so let the initial velocity of that object is u. Initial velocity is u. As this object is at stationary, so it has initial velocity 0. So when we applied force F, due to this force it gets accelerated and it has acceleration a. It has acceleration a. So see, after time t it reaches velocity v and displacement is s. Displacement is s. So from this आपण काय काढू शकतो, वर्क डन काढू शकतो. त्या ऑब्जेक्टवर झालेलं वर्क डन. कसं काय, कारण एक ऑब्जेक्ट असा आहे जो स्टेशनरी होता आणि त्याच्यावरती आपण फोर्स ॲप्लाय केला आहे. फोर्स ॲप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टमध्ये मोशन आलेलं आहे अँड इट डिस्प्लेसेस. ड्यू टू डिस्प्लेसमेंट it get accelerated and it has velocity v. मग त्याचं वर्क डन काय झालं, तर W इज इक्वल टू F इंटू S, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि आपण आधीच पाहिलेलं आहे की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. कायनेटिक एनर्जी आणि वर्क डन ह्या दोन्ही एकमेकांशी इक्वल असतात. म्हणून मग जर आपण पहिल्या धड्यातला न्यूटनचा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जर आठवला तर त्यावरून आपल्याला आठवेल की सेकंड इक्वेशन काय सांगितलेलं आहे न्यूटननी, यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. मग ह्या इक्वेशनमध्ये पहा आपल्याला यू काय दिलेला आहे, 0 आहे. का, कारण आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट सुरुवातीला स्टेशनरी मोशनला होता, त्याच्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यानंतर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आल्यामुळं फायनल व्हेलॉसिटी v झाली. ओके, सो इथं जिथं u आहे त्या ठिकाणी आपण 0 पुट केला आणि त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे यस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. काय इक्वेशन मिळालं, यस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर. त्यानंतर बघा आता आपल्याला माहिती आहे की न्यूटनच्या सेकंड इक्वेशननुसार, न्यूटनच्या सेकंड लॉ काय सांगतो, मोमेंटम, चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स ॲप्लाइड. म्हणून फोर्स इज इक्वल टू काय असतं, m इंटू a, मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग बघा तर यस इज इक्वल टू 1/2 AT स्क्वेअर हे आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालेलं आहे. त्यानंतर आपण इक्वेशन सेकंड काय काढलं, तर F इज इक्वल टू m इंटू a. त्याला आपण सेकंड इक्वेशन असं म्हणूया. त्यानंतर पहा आपल्याला माहिती आहे की वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. मग फोर्स काय आहे, ma आहे. फोर्स काय आहे, ma आहे. आणि डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे, 1/2 AT स्क्वेअर. आपण इथं त्याच्या किमती घातल्या. त्यानंतर किमती घातल्यानंतर आपल्याला काय दिसतं, हा एक a आणि हा एक a, हे दोन्हीही a आहेत. म्हणून डबल एच्या ऐवजी आपण काय केला, m इंटू 1/2 A स्क्वेअर T स्क्वेअर लिहिलं. काय लिहिलं, W इज इक्वल टू m इंटू 1/2 A स्क्वेअर T स्क्वेअर. मग न्यूटनचा फर्स्ट इक्वेशन आपल्याला काय सांगतो, v इज इक्वल टू u प्लस AT. काय सांगतो, v इज इक्वल टू u प्लस AT. मग इनिशियल व्हेलॉसिटी तर 0 आहे, म्हणून v इज इक्वल टू AT असं आपल्याला इक्वेशन मिळालं. त्या इक्वेशनवरून आपण काय केलं, मग त्याचा स्क्वेअर करून घेतला. सो वी गेट v स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर अँड t स्क्वेअर. फ्रॉम वी कॅन गिव दिस इक्वेशन 4. यू सी दिस फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4. आता इक्वेशन 3 आणि 4 वरून आपल्याला काय दिसतं, तर बघा W इज इक्वल टू m इंटू 1/2 AT स्क्वेअर हे इक्वेशन 3 आहे आणि v स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर T स्क्वेअर. आता इथंही a स्क्वेअर T स्क्वेअर आहे आणि इथंही a स्क्वेअर T स्क्वेअर आहे. मग ह्या a स्क्वेअर T स्क्वेअरच्या ऐवजी आपण v स्क्वेअर यूज करूया. मग वर्कडनचं इक्वेशन काय भेटेल आपल्याला, W इज इक्वल टू m इंटू 1/2 m इंटू
1/2 mv². काय इक्वेशन भेटलं? 1/2 mv² असं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा आता द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू अमाऊंट ऑफ वर्क डन. आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जी, कोणत्याही ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काय असते, त्या ऑब्जेक्टवरती किती वर्क डन झालेलं आहे त्याच्या इक्वल असते. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू, आणि डब्ल्यू इज इक्वल टू काय होता? 1/2 mv². मग ह्या दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. सी, आपण काय काय केलं तर पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला. त्या ऑब्जेक्टचा मास होतं m, इनिशियल व्हेलॉसिटी u जे 0 होती, आणि फोर्स अप्लाइड F होता. मग याच्यावरून आपण फोर्सचं इक्वेशन काय आहे? ma आहे. त्या इक्वेशनचा यूज करून काय केलं आपण? त्या इक्वेशनचं यूज करून आणि न्यूटनच्या सेकंड इक्वेशनच्या द्वारे S इज इक्वल टू ut² ह्या इक्वेशनचा वापर करून आपण काय केलेलं आहे? तर ह्या इक्वेशनचा वापर करून S इज इक्वल टू 1/2 at² हे इक्वेशन मिळवलेलं आहे. आणि त्या दोन्ही इक्वेशनचा वापर करून आपल्याला वर्क डन इज इक्वल टू F इंटू S ह्या फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि काय इक्वेशन मिळालं? W इज इक्वल टू M इंटू 1/2 a² t² हे इक्वेशन आपण मिळवलं. त्यानंतर न्यूटनच्या पहिल्या इक्वेशनचा वापर केला आणि v² इज इक्वल टू a² t² असं मिळवलं. त्याचाही वापर करून W इज इक्वल टू M इंटू v² 1/2 mv² असं इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि हे इक्वेशन आपल्याला माहीत आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv².